सो गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू महाबलेश्वर पार्ट 3 व्लॉग. आणि इथे माझी सुरुवात झालेली आहे सकाळची मस्त मस्त क्लायमेट बघून. महाबलेश्वर विथ क्लायमेट. ओ माय गॉड, एवढं भारी वाटतं ना. सकाळी सकाळी मी मस्त मस्त झाडं बघत होती आणि इथे ना झाडांचा नंबर लिहिलेला आहे जे की कुठनं पण उगवतात आणि इथे तोडू नाही शकत. तोडल्यानंतर खतरनाकमध्ये फाईन बसतं. सो इथे कोणच झाडांना तोडत नाही, छेडखानी करत नाही. पण मी जेव्हा बघितलीत ना झाडे वाकडी तिकडे कुठून पण कुठं पण उगलेली आहेत आणि एकदम खतरनाक मोठी झाडं अशी. आणि हे मी बघून आणि इथे आमचा गुरु माझ्या पाठीपाठी येत आहे आणि बघू शकते तुम्ही, तो कुठून पण धावत होता. मी जिथे जाते तिथेच माझ्या मागे येत होता. बिचारायला ओढ आहे माणसांची, एकदम शार्प माइंडेड आहे गुरु. आणि इथे मी थोडंसं बघत आहे म्हणजे की किती काय मस्त झाडं लावलेली आहेत, विथ प्लांटिंग पण केलेले आहे. आणि इथे छोटी शेवंतीची फुलं आहेत, त्यांचं पण प्लांटिंग. आणि गुरुला आमच्या काय झालं काय मध्ये धावत. इथे मी वर चढून असं एक्सप्लोर करणार आहे. सो पॉईंट बघण्यासाठी वर चढून जावं लागतं आणि इथे मी आलेली आहे वर. आणि एकदम भारी बंगले नुसते. आम्ही जिथे राहत होतो ना तो त्याच्या शेजारी बंगला नुसते बंगलेच होते. विल्ला म्हणजे बंगलेच होते, विल्ले नव्हते तिथे, बंगलेच होते. आणि इथे पण म्हणजे प्लांटिंग सोबतच त्यांनी मस्त भाजीची पण झाडं लावलेली होती. तिथंच बघून थोडंसं इम्प्रेशन पडलं की मस्त. आणि एकदम महाबलेश्वर हे असं स्टेट म्हणजे आहे ना जे की हरितयाली प्रदेश म्हणून ओळखलं जातं आहे, जे की नुसतं ग्रीन. आणि नंतर आम्ही म्हणजे जिथं राहतो आहे तेवालं, जे की इथे आम्ही जे राहतो आहे त्याचं ओनर आहे ना, ते पहिले पायलट होते आणि त्यांनी नंतर मग आता इथे त्यांनी रिसॉर्ट म्हणजे त्यांचं स्वतःचं बंगलो वगैरे आहे जिथे आम्ही स्टे केलेलं आहे. आणि इथे मी स्वतःला शो ऑफ करते. ओ माय गॉड, म्हणजे असा क्षण पण पाहिजे, असे स्वतःसाठी मुवमेंट. आणि इथे एवढं भारी वाटत होतं ना सकाळी म्हणजे थोडंसं ऊन विथ थंडी आणि खतरनाकमध्ये थंडी. आणि इथं आम्ही बघत होतो आणि ही दोघं बालिश भांडत होते पाळण्यावरनं. सो मी दोघांना पण उठवलेलं आहे आणि मी स्वतः बसलेली आहे आणि माझ्यासोबत पायल बसलेले. पायल मला सांगत आहे मला घे तुझ्या व्लॉगमध्ये, मला पण बघायचं आहे. सो मी तिला पण घेतलेली आहे माझ्या व्लॉगमध्ये आणि ती माझी फॅन झाली गाईज. मी तिथे गेल्यानंतर ती माझी फॅन झाली. नंतर मग परत इथे बघितली कसली झाडं आहेत, पण ओळखूच येत नव्हती की कसली झाडं आहेत. नलिनी तर बोलत होती की जांभळीची आहेत, पण जांभळीचं कुठं असतात. नंतर मग आम्ही सगळं आवरलं आणि नंतर गेलो बोटिंगसाठी गेलेलो होतो. आणि आशिष आणि जान्हवी ते पायंडल मारत म्हणजे आम्ही पायंडल सेल्फ बोट घेतलेली होती. मी, नलिनी, पायल आणि आशिष आम्ही सगळे गेलेलो होतो बोटिंग करताना. हवा एवढी खतरनाक होती ना, आम्ही तर कोणाचं तरी तिथं रिस्की पण केलं कोणाला तरी, म्हणजे कोणाची तरी बोट बुडत होती. सो त्यांना आम्ही वाचवलेलं होतं. तिथं आम्ही बोटिंग वगैरे केलेली आहे मस्तमध्ये. आणि एकदम भारी पुढं पण आम्ही काय एक्सप्लोर करणार आहे ते मी व्लॉगमध्ये टाकणार आहे. सो तुम्ही माझे व्लॉग जरूर बघा, लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.